धाराशिवमध्ये शेतकऱ्यांवर सध्या दुबार पेरणीचं मोठं संकट ओढावलंय। शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा फटका बसलाय, तर पेरलेलं सोयाबीन हे उगवलेलंच नाहीये आणि यामुळे आता शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन या संदर्भातला आढावा घेतला आणि पाहणी केली। शेतकऱ्यांसोबत चर्चा देखील केलेली आहे। आमदार कैलास पाटील यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। पाहूयात। धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीनचं बियाणं उगवलं नसल्याच्या तक्रारी वाढल्या असताना कैलास पाटील यांनी आज शेतावर येऊन शेतीची पाहणी केली। माझ्यासोबत कैलास पाटील आहेत। दादा, काय सांगाल, नेमकं काय परिस्थिती पाहिली तुम्ही, आता काय नेमकं चित्र आहे? धाराशिव जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या तक्रारी येत होत्या की जे बियाणं होतं, विशेषतः महाबीज ही महाराष्ट्र शासनाची एक अंगीकृत संस्था आहे। त्या महाबीजच्याच बियाण्याच्या तक्रारी होत्या। आज इथं शेतावरून पाहणी केली असता महाबीजचं बियाणं ब्रीडर सीड जे त्यांनी एका विद्यापीठाकडून घेतलं होतं ते उगवून न आल्याचं प्रत्यक्षदर्शी आम्ही सगळ्यांनी, अधिकारी यासोबत आहेत, शेतकरी आहेत आणि पाहिलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं ब्रीडर सीड म्हणल्यावर त्यापासून पुढचं बियाणं फाउंडेशन होतं, नंतर सर्टिफाईड होतं। जर ब्रीडरच जर बोगस असलं किंवा ब्रीडर जर उगवून आलं नसेल तर पुढचं बियाणं, चांगलं बियाणं कसं तयार होणार? त्यामुळे निश्चितच महाबीज सारख्या एक एवढी विश्वासार्ह संस्था आहे, शेतकरी डोळे झाकून त्या शासनाची एक संस्था म्हणून एक शेतकरी विश्वास ठेवतात आणि महाबीजकडनं जर असं होत असेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे। प्रशासनाला आम्ही सूचना दिलेल्या आहेत की ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत त्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पंचनामे करा आणि व्यवस्थित शेतकऱ्यांना मदत मिळेल या दृष्टीने पंचनामे झाले पाहिजेत। कुठेही शेतकऱ्यांना अडचण आली नाही पाहिजे। आणि शेतकऱ्यांना माझी एवढीच विनंती आहे की आपण जर कोणाचं आपलं बियाणं उगवून आलं नसेल तर संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्याकडे किंवा जे कर्मचारी असतील गाव पातळीवर त्यांच्याकडे तक्रार आपली द्यावी। तर होते कैलास पाटील ज्यांनी आता शेतकऱ्यांना आव्हान केले की ज्या शेतकऱ्याचं बियाणं उगवलं नाही अशा शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी कराव्यात। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।